भगवद्गीता ह्या गोष्टीला सांगते. अर्जुनाला भगवंत ज्यावेळेस उपदेश करतात की तू त्यांची प्रॉपर्टी कुठल्या माणसं मारून नाही घेत, तू तुझ्या नीतिमत्तेनं वागायचा प्रयत्न कर, तू तुझा क्षत्रिय धर्म निभवायचा प्रयत्न कर, तुला धर्म निभावता आला पाहिजे. आणि ज्याला धर्म निभावता आला, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयाव, स्वतःचा धर्म ज्याला निभावता आला. आजच्या काळामध्ये धर्मांतराचे खूप खूप असं वारं चाललेलं आहे. नीट जर लक्षात घेतलं, तुमचा धर्म सोडून तुम्हाला दुसऱ्या धर्मामध्ये जावं तरी कसं वाटतं? तुमचा धर्म सोडून तुम्हाला दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याची आवश्यकता तरी काय? स्वतःच्या आईला आई म्हणायचं नाही, स्वतःच्या बापाला बाप म्हणायचं नाही, आणि दुसऱ्याच्या पायावरती डोकं लोळवून घ्यायचं, डोकं ठेवायचं, त्यांच्या पायावरती लोळण घ्यायची. याला कुठली संस्कार आणि कुठली नीतिमत्ता म्हणता येईल? म्हणून अर्जुनाला सगळ्यात मोठा उपदेश देवाने केला, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयाव. स्वतःच्या धर्मामध्ये स्वतःचा वध जरी झाला तरी चालेल, दुसऱ्याचा धर्म भयावह आहे. दुसऱ्याचा धर्म स्वीकारणं, मग ते तुमचे छोटेसे जीवाचे धर्म असो, मनाचे धर्म असो, देशाचे धर्म असो, कुलाचे धर्म असो, शेजाऱ्या पाजाऱ्याचे धर्म असो, सगळे धर्म आपण व्यवस्थित रूपाने स्वीकारले पाहिजे, चांगल्या पद्धतीने स्वीकारले पाहिजे. मुळात आपली भूमिका चुकीची असते. अर्जुनासारखी जर दृष्टी आपल्यामध्ये असेल तर समोर आपल्याला काही माणसं चांगली पण दिसतील, पण अर्जुनाची दृष्टी आपल्यामध्ये नसेल, दुर्योधनाची दृष्टी असेल, तर आपल्यामधला चांगलेपणा सुद्धा आपल्याला दिसणार नाही. जगाच्या फाटीवरची शोकांतिका सांगतो की आतापर्यंत कुणालाही एक चांगला शेजारी भेटला नाही. का भेटला कुणाला? तुमच्या शेजारी कोणी राहत असेल, तो शेजारी चांगला आहे का वाईट आहे? प्रत्येकाचं काही ना काहीतरी दुखणं आहेच. शेजारी चांगला नाही, कोणी बांध करतो, कोणी घरामध्ये शेजारी कचरा टाकतो, कोणी काही उपद्रव करतो, कोणी शेजारची गाडी आणून लावतो, कोणी झाडून इकडे टाकतो. आणि आपण प्रत्येक ठिकाणी बरेचसे बहुतांशी आपण काय बोलतो? शेजारी चांगला नाही, आम्हाला शेजारच खूप वाईट आला. शेजारी काय आलं माणूस हे काय सांगताय? हा शेजार तुमच्या घरापर्यंत चांगला नाही. ही वृत्ती जी आहे ना, ती जगाच्या पाठीवरती सुद्धा तशीच आहे. भारताला सुद्धा चांगला शेजारी नाही भेटला, पाकिस्तानला सुद्धा चांगला शेजारी नाही भेटला, चीन चायनाला सुद्धा चांगला शेजारी नाही भेटला, अमेरिकेला युक्रेनला सुद्धा चांगला शेजारी नाही भेटला, देशाला सुद्धा शेजारी चांगले भेटत नाही. ही वृत्ती जर नीट लक्षात गेली तर आपल्या लक्षात येईल ही जी भूमिका आहे ती आपल्या आतमधून खराब आहे. आपण स्वतः वाईट आहोत, आपण स्वतः खराब आहोत. आपल्या आतमधला माणूस जो आहे तो दुसऱ्याला स्वीकार करणारा नाहीये. आपल्या आतमधला जो माणूस आहे, जाऊ जावाला चांगली भेटली नाही, सासू सासूला चांगली भेटली नाही, कधी भाऊ भावाला चांगला भेटत नाही, ही आताची वृत्ती आताच जी आहे ती आपल्या आतमधून आहे, आपल्यापासून सुरुवात झालेली आहे तिची. कारण मुळात आपणच चांगले नाहीये, मुळात आपल्यामध्ये दुर्गुण आहे. आपल्या आतमध्ये जागा, आपल्या आतमध्ये डोकावून बघा. आणि तुमच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही डोकावून बघितलं त्यावेळेस तुमचं सगळं शरीर कामाने, क्रोधाने, रागाने, द्वेषाने भरलेलं असेल. तुमचं शरीर मत्सराने भरलेलं आहे, तुमचं शरीर द्वेषाने भरलेलं आहे. तुम्ही विनाकारण कुणाचा द्वेष करता, तुम्ही विनाकारण कुणाचा बिनाकामाचा एखादा इथं सहज विषय निघाला, देशाच्या पातळीचा विषय निघाला, नरेंद्र मोदी साहेबांचा विचार जरी निघाला, नरेंद्र मोदींना आपण माहिती सुद्धा नाही कुठं राहतो, काय राहतो, तरी त्यांचा विषय निघाल्यानंतर आपण त्यांच्याविषयी सुद्धा चांगलं वाईट सांगतो. आपल्या एखादा ओबामाचा विषय निघाला त्याच्याविषयी सुद्धा आपण चांगलं वाईट सांगतो. एखाद्या अमेरिकेचा विषय निघाला त्याच्याविषयी. जी गोष्ट आपल्याला माहिती नाही, कृपा करून आजपासून एक संकल्प घ्या, भगवद्गीतेचा व्यवहार सांगतो की ज्या विषयी आपल्याला माहिती नाही, ज्या गोष्टीविषयी आपल्याला कुठलीही कल्पना नाही, कमीत कमी त्या गोष्टीविषयी तरी वाईट बोलू नका. कमीत कमी तेवढा तरी संकल्प भगवद्गीतेच्या जयंतीच्या निमित्ताने तुमच्यामध्ये झाला, मग तुम्ही शेजाऱ्याचंही सुद्धा वाईट चिंतन करणार नाही. देवाने मुंगीचं सुद्धा चिंतन वाईट करायला नाही सांगितलं साहेब. मुंगीचं सुद्धा वैरी व्हायला नाही सांगितलं. तुम्ही मुंगीचे सुद्धा वैर नाही झाले पाहिजे, वैरी नाही झाले पाहिजे. ज्या ठिकाणी आपण ज्या पंथामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये राहतो, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे संदेश ह्या मातीमध्ये मिसळलेले आहेत, ढगामध्ये, आकाशामध्ये विरघळलेले आहेत, पाण्यामध्ये प्राशन केले जातात. असे ह्या भगवान श्री चक्रधर स्वामींच्या संदेशाचा आणि या राज्यामध्ये राहत असताना ज्या ठिकाणी मुंगीला सुद्धा मारायचा अधिकार नाहीये, झाडाची पानं फुलं तोडण्याचा सुद्धा अधिकार संतांना निहित केलेला आहे, निषेध केलेला आहे, त्या ठिकाणी आपण माणसं मारायची कामं करतो, नवे नवे आत्म दुखवायची कामं करतो, नवे नवे आपण एकमेकाचा द्वेषाने तिरस्कार करत राहतो. ही खऱ्या अर्थाने गीता जयंती म्हणता येईल? खऱ्या अर्थाने गीता जयंती नाही. गीता जयंतीला 5000 वर्ष जरी झाली असली, परंतु गीता जयंती साजरी करत असता तुमच्या अंतकरणापर्यंत किती आली? अंतकरण तुमचं मातीसारखं झालं पाहिजे, दगडासारखं नको. अंतकरणाला मातीसारखं मृदुवत बनवा. दगड आयुष्यभर पाण्यामध्ये राहिला, दगड फुटेपर्यंत पाण्यामध्ये राहिला, पण दगडाला ज्या पद्धतीने आतून ओलावा येत नाही त्याच पद्धतीने आपण माणसं होत चाललेली आहोत. अर्जुनाला झालेला विषाद
अर्जुनाला झालेला विषाद या गोष्टीचं उदाहरण आहे की अर्जुनाचं हृदय कोमल आहे. अर्जुन हा आतून विचार करणारा माणूस आहे. अर्जुनाला याच ठिकाणी भगवान कृष्णाच्या दृष्टीमध्ये महात्मा पण दिसला. आणि म्हणून अर्जुन इतका महान कसा, अर्जुन इतका मोठा कसा, याचं प्रत्यक्ष उदाहरण भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये साहेब सांगितलं. प्रसंग सांगतो. द्रौपदी आणि 5 पांडव, महाभारताचं युद्ध संपल्यानंतर रितसरपणे हस्तिनापूरचं राज्य 5 पांडवांना आलं. राज्य करत होते आणि काही 1 वर्षाने, कमीत कमी 36 वर्ष म्हणतात, आणि त्यानंतर भगवान कृष्णाचं पयान झालं. महानिर्वाण झाल्यानंतर, भगवान कृष्ण निघून गेल्यानंतर द्रौपदीला तो संदेश कळला. अर्जुन तिकडे भगवंताला सोरटी सोमनाथला भेटायला गेला. भेटून येतो, उद्विग्न अवस्थेमध्ये अर्जुन आलेला आहे. आता त्याचं त्या घरामध्ये, त्या प्रपंचामध्ये, त्या राज्यामध्ये लक्ष नाहीये आणि ती उद्विग्न अवस्था द्रौपदीची सुद्धा झालेली आहे. द्रौपदी म्हटली की 5 पांडव आपल्या समोर दिसतील, 5 पांडवांची पत्नी आपल्या समोर दिसेल, परंतु ती शरीराने जरी त्यांच्यासोबत राहत असली, परंतु कृष्ण प्रेमी ती होती आणि कृष्णाला आयुष्य समर्पित केलेली अशी ती सद्भक्त होती. म्हणून ती जरी 5 पांडवासोबत होती, परंतु कृष्ण गेल्याचं कळताच ती उद्विग्न झाली. इतकी उद्विग्न झाली, अन्न सोडलं, पाणी सोडलं. आणि मग एक दिवस अर्जुनाजवळ बसते. अर्जुना, पतिदेव, गोष्ट अशी आहे की तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, तुम्ही जेव्हापासून आला तेव्हापासून तुमचं सुद्धा लक्ष खाण्यापिण्यामध्ये लागत नाही. प्रसंग खूप मार्मिक आहे, नीट लक्षात घ्या. प्रसंग खूप मार्मिक आहे, जीवनाचा प्रसंग. माया बहिणींनो, नीट लक्षात घ्या. जीवनामध्ये ही सुद्धा घडी तुमच्या येणं गरजेचं आहे. जीवन अध्यात्म जगत असताना हे जर तुमच्या जीवनामध्ये नाही झालं, तुमचं अध्यात्म सुद्धा शून्य आहे. द्रौपदीच्या जीवनातलं एक खूप असं जिवंत सत्य, खूप मोठं आचरण, खूप मोठा आचार या प्रसंगात तुम्हाला लक्षात येईल. आणि द्रौपदीनं ते शल्य अर्जुनाला विचारलं की तुम्ही सुद्धा आल्यापासून उद्विग्न आहात आणि तुम्हाला माहिती आहे की माझं खरं आतून सात्विक प्रेम होतं, निष्काम प्रेम होतं, ते कृष्णावरती होतं. आणि कृष्ण माझा जीवाचा वाली, जीवाचा सखा, माझा जीवन रथ चालवणारा, मनाचा सगळ्यात मोठा सहवास, मनाला शांतता देणारा रस माझ्या जीवनातून निघून गेला. आता मला इथं ह्या हस्तिनापुरामध्ये रुची येत नाहीये रे अर्जुना. आता मला याच्यामध्ये गोडी राहिली नाही. द्रौपदी काय करायला पाहिजे? द्रौपदी काय केलं पाहिजे? द्रौपदी मध्ये आपण आता त्यांनी सांगितल्या पद्धतीनं आपण निघून जाऊ जंगलामध्ये. आपण वनवासामधून आता आलेलोच आहोत, परंतु आता आपण कृष्णाला शोधण्यासाठी पुन्हा वनामध्ये जाऊ, पुन्हा जंगलामध्ये जाऊ. आणि असे 5 पांडव सगळे, युधिष्ठिर, धर्मराज आणि नकुल, सहदेव, भीम, हे सगळी लोक, अर्जुन आणि द्रौपदी, ही सगळी तयारी करतात. हिमालयामध्ये जातात. प्रसंग मोठा आहे. त्याचा प्रवास हिमालयापर्यंत सुरू होतो. हिमालयाच्या पायथ्यापासून सुरू झालेला प्रवास अर्ध्यावरती येतो आणि त्या अर्ध्यावरती आल्यानंतर महाभारत सांगतं की द्रौपदी खाली चक्कर येऊन पडते. आई, प्रसंग असा आहे, द्रौपदी खाली चक्कर येऊन पडली. दादा, युधिष्ठिराने बघितलं, धर्माने बघितलं की द्रौपदी खाली पडली आहे. पण युधिष्ठिर धर्मनिष्ठ असल्या कारणानं, धर्मराज असल्या कारणानं युधिष्ठिराने अर्जुनाला संदेश दिला, आज्ञा दिली. अर्जुना, द्रौपदी पाठीमागं पडलेली आहे. तिला काही हात लागतो का? तिला पाणी प्यायचं का? तिला काही आवश्यकता आहे का? बघ. अर्जुन जातो. द्रौपदीची आणि अर्जुनाची दृष्टादृष्ट होते. द्रौपदीच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू येतात. अश्रूच्या धारा द्रौपदीच्या डोळ्यातून गळायला लागल्या. अर्जुन विचारतो, तुझ्या डोळ्यातून पाणी का येते? तुला वाईट वाटतंय का? तुला हस्तिनापूर सोडल्याचं शल्य बोचतंय का? तुला हस्तिनापुरातून आल्यामुळे सुख सामग्री उपलब्ध नसल्या कारणानं तुला त्रास होतोय का? तुझ्या पायांमध्ये काही टोचतंय का? तुझ्या शरीराला आता सहन होत नाही का? अर्जुनाने प्रश्न केले. द्रौपदी म्हणते, अरे तसं काही नाहीये पतिदेव, असल्या काही गोष्टी नाहीये. तुम्ही हा विचार करताय, हा चुकीचा विचार आहे. मग नेमकं तुला होतं काय? तुला रडायचं कारण काय? अर्जुना, अरे सारा आयुष्यभर ज्याच्यासोबत संसार केला, पण ज्याच्यासोबत आतून मी खऱ्या अर्थाने जगले, तो कृष्ण तुझ्यामध्ये मला आता दिसतोय रे खऱ्या अर्थाने. अर्जुन म्हणतो, तू चुकीचं बघते. माझ्यात आणि कृष्णात कधी बरोबरी होऊ शकत नाही. माझ्यात आणि कृष्णात कशी बरोबरी होऊ शकते? मी तुझा पती आहे, कृष्ण तुझा अंतरप्रेमी आहे, तुझा उद्धार करताय. माझ्यात आणि कृष्णात बरोबरी नाही होऊ शकत. द्रौपदीचं त्या ठिकाणी सटीक असं उत्तर बाबा 10व्या अध्यायामधलं, ऋषीणाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजय. अरे
त्याच भगवंताने त्याच कृष्णाने सांगितलेलं आहे की ऋषणी कुलामध्ये यादव कुलामध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये धनंजय सुद्धा मी आहे. तो धनंजय तू आहेस आणि तुझ्यामधला तो कृष्ण मला दिसला या ठिकाणी. आता तू ज्या बुद्धीनं आलास त्या बुद्धीनं वापस जाऊ नको. तुझ्यातला कृष्ण जिवंत ठेव, तुझ्यातलं कृष्ण तत्व जिवंत ठेव आणि निघून जा. आणि अर्जुन जाण्याच्या पूर्वीच द्रौपदींना पालव घेतला आणि पालव घेतल्यानंतर अर्जुनाला तिथं सुद्धा राहावलं नाही. अर्जुनाने परत प्रश्न केला, अरे तू तर आता मला डोळं भरून बघत होती, आता तू तुझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि आता अचानकपणे तू परत तोंडावरती पदर घेतला, काय कारण? त्या ठिकाणी द्रौपदीचं उत्तर पण तितकंच समर्पित आहे. अर्जुना, भलेही मी तुला कृष्ण रूपाने बघत असेल, तुझ्यामधला धनंजय मी जरी कृष्ण रूपाने बघितलं असेल, पण नेमकी तुझी दृष्टी जर पत्नी स्वरूप असेल तर मला त्याचा पाप लागेल, मला त्याचा दोष लागेल. तू जर मला पत्नीच स्वरूपाने बघत असेल तर ते पाप मला लागायला नको, म्हणून मी तोंडावरती पदर केला रे, म्हणून मी तोंडावरती पदर केला. अशा स्वरूपानं द्रौपदी अनंतामध्ये, परमेश्वरामध्ये, मोक्षामध्ये विलीन होते. हे कृष्णाचं भगवद्गीतेमधलं आचरण आहे. हे आचरण प्रत्येकाला जमलं पाहिजे. ज्या माणसासोबत संसार केला, लेकरं बाळ झाली, ज्या माणसासोबत 40-50 वर्ष संसार केल्यानंतर सुद्धा त्या म्हाताऱ्याबद्दल, त्या म्हाताऱ्या व्यक्तीबद्दल, त्या म्हातारीबद्दल जर आपला मोह चिटकलेला असेल तर आपला केलेला परमार्थ शून्य आहे. केलेला परमार्थ सगळा शून्य आहे. कधीतरी सुटलं पाहिजे ना, कधीतरी सुटलं पाहिजे. आपण स्वतःकारणे देवाला हात जोडतो, प्रार्थना करतो की बाबा मला उद्धार कर, अमकं कर, तमकं कर. कसा होईल उद्धार? कसा होईल उद्धार? माय मौल्यांची सवय सांगतो, फाटलेली अंडरवेअर असते, लेकराची, बाळाची, कोणाची, नवऱ्याची, घरातल्या मुलाची मोठी, ती फाटलेली अंडरवेअर सुद्धा, छिद्र पडलेली अंडरवेअर सुद्धा ह्या मौल्यांकडून फेकणं होत नाही साहेब. ती धुतात, चांगल्या साबण लावून धुतात, ती किचन वाटा पुसायला वापरतात, पुसायला झाल्यानंतर ती परत फाटते, परत खराब होते, ती फाटल्यानंतर परत बाहेर चपला पुसायला वापरल्या जाते. चपला पुसायची खराब झाली, चपला पुसून त्याच्यातून झाल्यानंतर चुलीत का होईना ती जाळायसाठी ती ठेवल्या जाते. तिचा प्रवास कुठून कुठं सुरू झालेला असतो. हा प्रवास त्या अंडरवेअरचा प्रवास नाहीये, हा प्रवास आपल्या मोहाचा प्रवास आहे. आपण इतकं त्या प्रपंचाला चिटकले, आपण त्या प्रपंचाला इतकं सांभाळून घेतलं. आणि नाशिवंत उगाच आपलं स्मशान वैराग्य असतं. एखादा चांगला माणूस मेला, स्मशानामध्ये आपण जातो आणि तिथं म्हणतो, अरे रे असं व्हायला नव्हतं पाहिजे, अरे हे चुकीचं झालं, अरे असं खूप तरुण वयात गेलं, काही खरं नाही, काही खरं नाही. हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडामध्ये असतं. अरे पण काही खरं नाहीये. त्या स्मशानातून बाहेर आल्यानंतरच लगेच फोन येतो, आमका काम अडले, ते काम करायचं का? आमका व्यवसाय अडलाय, ते काम करायचं का? बांधाला, शेताला पाणी द्यायचं का? अमकं करायचं का? तमकं करायचं का? जेवण बनवू का? सगळं जिथल्या तिथं आपलं होऊन जातं. आपलं जे वैराग्य आहे, आपली जी नश्वरता आहे ती फक्त स्मशानापुरती मर्यादित. आणि अर्जुनाचं हे झालेलं विषाद, तो विषाद भगवंताने प्रसादापर्यंत कसा नेला, प्रसादापर्यंत कसा नेला हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग अर्जुनाला उपदेश भगवंत करतात. खूप चांगल्या पद्धतीने उपदेश झाला. पहिला अध्याय हा भगवद्गीतेची पार्श्वभूमी आहे. 18 अध्यायी जरी असली तर 18 अध्यायामध्ये 17 अध्यायामध्ये तत्वज्ञान आहे आणि पहिल्या अध्यायामध्ये पार्श्वभूमी आहे. प्रस्ताविक, दादांनी जसं प्रास्ताविक सांगितलं, का कार्यक्रम करायचा, का करायचा, कशासाठी करायचं, हे प्रास्ताविक तिथं. मग सगळे योद्धे आले होते, दृष्टातो पांडवानिकम युद्धा, सगळे योद्धे तिथं आले होते. या योद्ध्यांचं विवरण तिथं आलं. मग दुसऱ्या अध्यायापासून सेनयोरू भयोरमध्ये देवाने त्या अर्जुनाचा रथ दोघांच्या मध्ये स्थापित केला, दोन्ही सैन्यांच्या मध्ये. एकीकडे 18 अक्षयींनी सैन्य निवडलेलं असताना आणि एकीकडे अर्जुनाने कृष्ण निवडलेला असताना. कृष्ण विजयी करत नाहीये. बघा, तुम्हाला वाटत असेल देवाची बरेचसे माणसं संसार चांगला व्हावा म्हणून देव धरतात, मंदिरात येतात. बरेचसे लोक आपली नवस्फूर्ती व्हावी, आपले मनोरथ पूर्ण व्हावे म्हणून देवाला येतात. अरे हा खूप क्षुद्रपणा आहे, हा हे पागलपणा आहे. तुमचे मनोरथ आपण त्याच्या दारामध्ये गेल्यानंतर आपण पूर्ण होणार आहे. एकीकडे आपण त्याला सर्वज्ञ म्हणायचं आणि एकीकडे देवा आमचा हे काम कर, देवा आमचं ते काम कर. सांगायची गरज नाही ना साहेब, त्याला काय सांगायची गरज आहे? एकीकडे तुम्ही त्याला सर्वज्ञ म्हणायचं, इकडे त्याला सगळा अजाणता महिमाणम तवेत. अर्जुन म्हणतो की मला तुझ्याबद्दल काही कळलं नाही रे बाबा, मी तुझा कृष्ण हे याद आवश्यक येते. मी तुला मित्र म्हणून आचरण केलं, मी तुला बंधू म्हणून आचरण केलं, त्याचा मुलगा म्हणून मी तुझ्याशी बघितलं, मी तुझ्यासोबत एक साधारण माणूस बघितलं. अजाणता महिमाणम तवेदम, अजाणतेपणा झालेलं हे पाप माझ्याकडून क्षालन कर बाबा. तू क्षालन केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, ह्या पापाला क्षमा केली पाहिजे. क्षाम्यहम क्षाम्यहम अर्जुन या ठिकाणी म्हणत असतं. आपण बऱ्याच वेळा
ह्या अजाणता गोष्टी करत असतो. देवाला सर्वज्ञ म्हणायचं, देवाला त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूचे सखा त्वमेव, सगळं काही त्याला म्हणायचं, पण ते श्लोकापुरतं मर्यादित आहे. कधीतरी आपल्याला तो आई वाटला का? कधीतरी तो आपल्याला बाप वाटला का? कधीतरी तो आपल्याला भाऊ वाटला का? कधीतरी तो आपल्याला मित्र वाटला का? कधीतरी तो आपल्याला गुरु वाटला का? नाही वाटत ना, नाही वाटत. कृष्ण तुम्ही फक्त मंदिरापुरता समाहित केलेला आहे. कृष्णाला, देवाला तुम्ही जागा फक्त घराच्या एका कोनाट्यामध्ये दिलेली जागा आहे. त्याला कोणत्यामधली जागा नाही हवी, नीट लक्षात घ्या. त्याला कुठली जागा हवी ताई? कुठली जागा त्याला पाहिजे? त्याला हृदयातली जागा पाहिजे. सगळ्यात परम पवित्र जागा तुमच्या हृदयातली. प्रेम गलियति संकरी जा में दोन समाय, जहा हरी बसे वहा मैं ने, जहा मैं बसे वहा हरी ने. प्रेमाची गल्ली म्हणजे हृदय जे आहे ते एकदम छोटा आहे, त्याचा दरवाजा पण छोटा आहे. मेरे नैनन के आंखों से तू मेरे हृदय के घर बस जा. माझ्या हृदयामध्ये येण्यासाठी तुला माझ्या हृदयाच्या डोळ्याच्या द्वारामधून यावं लागेल. परंतु तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये जर द्वेष भरलेला असेल, तुमच्या अंतःकरणामध्ये पाप भरलेला असेल, तुमच्या अंतःकरणामध्ये दुष्कृत्य भरलेलं असेल, तुमच्या अंतःकरणामध्ये एखाद्याविषयी मोह भरलेला असेल, त्या ठिकाणी मोहन कधीच बसू शकत नाही. त्या ठिकाणी मोहन येऊ शकत नाही, त्या ठिकाणी माधव येऊ शकत नाही. त्या मोहन लागण्यासाठी तुमचा मोह संपलेला पाहिजे. तुमच्या घराबद्दल, तुमच्या लेकरा. आणि मी म्हणत नाही अर्ध्यावरती सोडून चाल. कृष्णाने अर्जुनाला अर्ध्यावरती सोडू नये म्हणून गीता सांगितली. बघा बरं का, आम्ही तुम्ही सोडून यावं म्हणून गीता सांगतो, काय तुम्ही सोडावं म्हणून गीता सांगतो. परंतु अर्जुनाला भगवंताने तसं नाही केलं. तू अर्ध्यावरती सोडू नको. तो खूप म्हणतो, त्याने मगाच्या विषयामध्ये सांगायचं राहिलं की त्याचा आदर बघा किती जबरदस्त आहे. तो स्वतःच्या भावाबद्दलच आदर नाही करत, स्वतःच्या सैन्याबद्दल, स्वतःच्या वडिलाबद्दल, आईबद्दल आदर नाही करत. तो म्हणतो गुरुण हत्वा ही महानुभावा क्षयो भक्त वैक्षम अपि लोके. अरे या गुरु लोकांना मारण्यापेक्षा, चुलत्या काकांना मारण्यापेक्षा, भावांना मारण्यापेक्षा, या संगतीला मारण्यापेक्षा भिक्षा मागून जगलेलं कितीही चांगलं ना दादा. अरे कृष्णा चुकीचं सांगतोय, असलं तत्वज्ञान मला नकोय, मी भीक मागल, हे पृथ्वीचं राज्य मला नकोय. आणि मग भगवंत त्याला म्हणतात हे जे आचरण आहे हे क्षत्रियाचं आचरण नाही, क्लैब्यम मस्मगम पार्थ, हे नपुंसकासारखं आचरण.